एका साजे तुझ एका महिमा साजे तुझ एका नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर Bhagavad
Hare
जगन
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति ढाला या ठिकाणी कार्यक्रमाचा परिहार द्यायचा असा की आपल्या गावामध्ये सालाबादप्रमाणे चालत असलेला हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह नामजप सोहळा आणि या सोहळ्यामध्ये बऱ्याच वर्षापासून कट्टकपूर्ती झाली असेल आमचं तुकाराम कीर्तन मात्र दगड उभा केला आणि त्याला आकार दिला तो कोणी लावून या मृदुंग श्रुती टाळ घोष असे टाळकरी घेतले असे मृदुंगाचार्य घेतले अहो बोलून भेटत नाही दोन गोष्टी विष्टा दोन गोष्टी विष्टा अहो भजनी भेटत नाही आमच्या बापाची भाऊ आमच्या कीर्तनाला खूप टाळ आलं का देणार दोन बाप सांगितले शास्त्राने कोणचे एक हाडा काढायला त्या ठिकाणी आकार देणारा दुसरा सद्गुरू आणि त्या सद्गुरूच्या त्या ठिकाणी अशा कृपेने आता सर्व तुमच्या संत मायबापांच्या आशीर्वादाने मी सेवा करतो आणि ही कीर्तनरूपी सेवा मी कधीच करत नाही कारण सेवा करून घेणारा हा वेगळा जशी साळुंकी मंजुळवाणी बोलत असे बोलविता धनी वेगळाची आणि त्या ठिकाणी म्हटलं मी कीर्तन करतो तर कीर्तन नाही करतो फक्त तन करतो विठाला कार्यक्रमासाठी हजर असलेले राजू महाराज आमचे गुरु तुल्य असणारे महाराज या ठिकाणी महेशजी महाराज दादा पाटील मामा मामा यादव मामा आणि ह्या सगळ्या आमच्या गुरुबंदी भगिनी अशा प्रकारे ह्या असणाऱ्या आज्ञानाला साथ देणार आणि सगळ्यात मोठा आभार मानायचा असं काय केलं होते जे ते कार्यक्रमाला साथ देणारे कारण काय असतं आपण किती जरी जमा झालो पण सांगायचं कोणाला आणि आपले ऐकणारे कोण आहे कोण आहे ऐकणारे अहो त्या भगवंताच्या मूर्ती आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी ब्रह्ममूर्ती असणाऱ्या या सर्व श्रोते मंडळी यांना सर्वांना सेवेला सुरुवात करतो विठ्ठल संतांचे पायी हा माझा विश्वास किती विश्वास असावा संतांच्या पायावर इतका विश्वास असावा अचानक आपण बाळा घ्या पंचायत मी करणार मला येतच नाही मी कुठं गेलेला नाही काय नाही आणि माझ्या बाबांनी ज्या ठिकाणी मला ब्राह्मणी खूप बागेला पैसे मला प्रवचनाला कुठं शब्द नाही बोललो या लोकांनी 10 मिनिटाचा वेळ अर्धा तास बोलायला लावला मला बोलू माहिती काय बोललो ओळी घेतली होती
मला इथून जाता नाही का बोलवलं तर काय बोलायचं नव्या आज्ञेची 4थी वर्षापासून लोक काय बोलते ते बोल आपुलीला नाही बोलावा आपुलीला नाही बोलावा आपुलीला नाही बोलावा आपुलीला सर्व भावे दास दास म्हणजे घोटाळा होतो बरं का मी ज्ञानी नाही परंतु मला जो भाव कळतोय मी तुमच्याकडे मांडतो सर्व भावे मग सर्व कोणता भाव देह दाव अथवा राहो अन्यथा हित होणार नाही कारण काय असतं मी करतो म्हटलं कारण पहा मोठे मोठे म्हटले काय मजस्तव झाले बरी मी नाही आयशे आणि जर मी म्हटलं मी करतो मी सुटणार आहे का मलाच माहित नाही काय होणार आहे पुढं माग केलेलं सुद्धा आठवत नाही काय होणार आहे म्हणून त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी गोपाळ म्हणजे भगवान परमात्मा कशाने कृपा करतो अरे त्यांनी स्वतः जर कृपा केली संत कृपा झाली हे सांगता येत नाही रात्री बाबांनी सांगितलं लोटाभर पाणी कशासाठी कळलाय का देव मग घालून याच्यातला बी नाही बरं का मी पण कशासाठी घालायचंय हे तर वडील जे जे ना धर्म नाही बुडवायचा पण त्या ठिकाणी आपण घालताना त्याच्यामधली असणारी अपेक्षा वेगळी असती आणि उपेक्षा झाली का आपण देव सोड म्हणून त्या ठिकाणी संत ज्या वेळेस त्या ठिकाणी आपल्यावर कृपा करतात देवही सुटत नाही संत सुटत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तेने हा गोपाळ कृपा करी कारण भागलिया जर श्रम झाले तर त्या ठिकाणी मला काय करतात कडेवर घेऊन चालतात आणि त्याच्यानी जोडे सर्व मग कडेवर खरंच घेतात का हो साधू संत कडेवर घेतात का हो घेतात
कारण काय असतं, देवाची जर त्या ठिकाणी प्राप्ती झाली नाही किंवा देवाने आपलं जर त्या ठिकाणी आपण मागितलेलं दिलं नाही तर आपण त्या ठिकाणावर राहत नाही. जसं नामदेव रायांना याला चाललेलं होतं हाय का ध्यानात, मग थोडक्यात सांगायचंय कारण वेळ कमी. कशाला? भगवान परमात्माने हो चंद्रभागेच्या तिरी म्हणे धरा 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 हा? आणि याला कशासाठी होतं? देवाच्या जवळ होतं हे सांगायचंय मला. ओळखला का? म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी कडेवर घेतलं तो देव दाखवस तर सोडत नाही. आणि म्हणून सद्गुरु वाचून सापडे ना तुका म्हणे शेष शेवीन. आता इथं मोठं खरी गोम सांगितले. तुका म्हणे शेष शेवीन आवडी. शेष म्हणजे शेष शब्दाचा अर्थ दोन होतात. शेषनाग मला काय सांगायचं? शेष शेवीन आवडी कोणती आवडी नाही जाणार ना. शेषाचा अर्थ काय? मनधोणी नवनीता तैसे घे अनंता. त्या ठिकाणी मंगल करून त्या ठिकाणी शेष शिल्लक राहतं. काल्याच्या अभंगामध्ये म्हटलं जातं बोलून लिहिल्या ताकाचे काय केलं? दही आणि दूध घेतलं भगवंताने घेतलं आणि काय तर त्या ठिकाणी ताकाचे वलणले म्हणजे काय घेतलं? शेष घेतला, त्याच्यातला अर्क घेतला आणि त्या ठिकाणी असणारे आसार टाकून दिलं. म्हणून सारा सार विचार म्हणून तुकाराम सांगतात तुका म्हणे शेष शेवणी आवडी. कोणती शेष शेवडी शेवणी आवडी? काय शेष आहे तो? तर त्या ठिकाणी माझ्या श्री गुरु सांगितलेलं वचन आहे. वचनाला मोडी बोली मी काय करेन? तर माझ्या श्री गुरुने सांगितलेले वचन बोलणार नाही असा त्या ठिकाणी अभंगाचा भावार्थ आपल्या समोर ठेवला. आता जे विठ्ठल काय अडचण आहे का? विठ्ठला असा माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्या समोर भावार्थ ठेवला. कारण बाबा माझा अभंग पाठ होता पण इथं तुम्ही घेतल्याबरोबर इथं आल्यानंतर ते घोटाळा झाला. कारण का? अचानक प्रेशर पडल्यानंतर काय होतं? चांगला रस्ता दबवतो, चांगला रस्ता दबवतो ना. पण दबवून नाही देणार. कारण काय? तुम्हाला पहिल्या शब्दात सांगितलं मी करणार नाही, संतांची कृपा आहे. आदि गुरु शिवंदावे आदि गुरु शिवंदावे आदि गुरु शिवंदावे आदि गुरु शिवंदावे आदि गुरु शिवंदावे
गुरुला कुठं मांडायचे? आतमध्ये. गुरु कोण आहेत? मायेत. गुरु कोण आहेत? संतांची उपकार मज निरंतर जागृती. म्हणून त्या ठिकाणी एक काहीतरी करा बरं. एक तर बंद ठेवा नाही तर चालू ठेवा. काय सांगायचं हे सुद्धा समोरच्याच्या नाही सांगणाऱ्याचा लक्षात झाला की सगळं निश्चित झालं. काय होतं आपण जरा तूप आणलं, तूप दिल्यानंतर काय आपल्याला तूप मिळालं ना चांगलं आहे ना सगळ्यात. सार मिळालं, सार तूप आहे. पण त्या ठिकाणी वाटणी जर चालली, वाटणी चाललं कशाचं? तेलाचं. पण आपलं तुपाकडे जातं तेलाकडे येतं. तेल गेलं हाती तुपाटणं आलं. जन्मा एवढी काय केले, जन्मा एवढी काय महाराज आज तुकोबारायांची बीज आहे. अमृत महोत्सव आहे आज. बरोबर ना? तृतीय नाही चतुर्थ 375 वर्ष झाले. चतुर्थ अमृत महोत्सव सोहळा कशाचा? तुकाराम महाराजांच्या महानिर्वाणाचा सदैव वैकुंठ गमनाचा हा दिवस आहे आणि ती सेवा माझ्याकडे आहे. आणि म्हणून मी माझं भाग्य समजतो. महाराज मला खोटं सांगत नाही, यांना माहिती मला गाता येत नाही, कधीच नाही गाता आलं. भाग्याचा उदय
किंवा सद्गुरू कृपा झाली म्हणा. त्या ठिकाणी आमच्यासारखे दगड, मला हे सांगायचं होतं आम्ही कोणत्या ठरावर नाही, परंतु कोणत्याही ठरावर असताना जसे त्या ठिकाणी चिपा आणून टाका, कोणची चिप पुढे वाचणार माहित नसतं. हा कसा आहे, इथं आल्यानंतर त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी पायरीच्या चिप काम आली आणि आम्ही त्या ठिकाणी त्या पायरीचे दगड झालो. कोणत्या ज्या संतांनी सांगितलेला मार्ग आहे त्या पायऱ्या, ती संत कृपा आहे. आणि त्या संत कृपा त्या ठिकाणी होण्यासाठी काय लागतं, पूर्व सुकृताचे फळ मिळाली न क्षम विजयी पांडुरंगा. पूर्व सुकृत चांगलं असायला वाचवं लागतं महाराज. मी त्या ठिकाणी विजयावर बोलणार होतो जास्त, पण आता आभार बदलल्यामुळे थोडं असं होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आज विजय सांगतो आणि दोन्हीचं मिश्रण करून बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी मला सांगतो पूर्व सुकृत हा चांगला असावं लागतं. पहा, तुकोबारायांना जन्म घेण्यासाठी त्यांचा पूर्व सुकृत कसं होतं, शापित. थोडक्यात सांगतो पुढचं. शापित कसं होतं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. राजा अंबरीषने द्वादश व्रत ठेवलं होतं आणि त्या द्वादश व्रतासाठी कोणाला बोलवलं होतं, दुर्वास मुनींना बोलवलं. आणि दुर्वास मुनींना बोलवलं. दुर्वास मुनी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, तर त्या ठिकाणी जी काही वेळ असते बाळाच्या आतली त्याच्यामध्ये तो पाणी सोडायचं असतं. महाराज त्या ठिकाणी स्नानाला गेले दुर्वास मुनी आणि स्नानाला गेल्यानंतर काय झालं, तर त्यांनी सांगितलं मला येईपर्यंत पाणी सोडता येत नाही. ज्यांना पाचारण केलं ना पाहुण्याला, तर तोपर्यंत पाणी सोडता येत नाही. मशीनं पाचारण केलं, पाणी सोडलं. कशावर सोडलं, येत नाही म्हणून फक्त तुळशीचं दळ घेतलं. तुळशी दळ घेतलं, तोंडात टाकलं आणि वरून पाणी पिलं. पोट भरलं नाही, परंतु काय असतं, काही व्रत असतात ते पूर्ण करण्यासाठी फक्त त्या ठिकाणी पाणी घेतलं. आणि महाराज आले आणि आल्यानंतर दुर्वास मुनीने पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला ज्यांनी बोलवलंय राजा आहे, परंतु राजा जरी असला तरी संत होता महाराज, सेवक होता, नामधारक होता. आणि म्हणून त्या असणाऱ्या राजाने सोडलेल्या व्रतात त्या ठिकाणी नियम पाळला. नियम पाळल्यानंतर त्या ठिकाणी ऋषी देवी असले तर कोपली आणि बरोबर त्या ठिकाणी शाप देऊन टाकला. तुला गर्भवास भोगावा लागेल. ऐकतोय मी वाचल्याप्रमाणे महिती बाबांच्या याच्यामध्ये संत तुकाराम असो. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं तुला गर्भवास भोगावा लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी एवढं थांबले नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी जे नामचिंतन चालू होतं. हो, विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी त्यांच्या कीर्तन चालू होतं. आणि दुर्वास मुनीने काय केलं महाराज, रागावल्यामुळं एक राक्षसी त्या ठिकाणी अशा प्रकारे तयार केला. आणि ती असणारी राक्षस म्हणा, तिला वेगळा शब्द आहे तिथं, ते त्यांच्याकडे सोडून दिली राजाकडं. याला खाऊ नका, नामाचं किती महत्व असतं. ती असणारी राक्षसी, तो असणारा राक्षस तयार केला तो. आणि त्या असणाऱ्या नाम कीर्तनाने भगवंताला त्या भक्ताची दया आली आणि त्या ठिकाणी सुदर्शन पाठवलं. हे सुदर्शन परत आलं, कोणाच्या रक्षणाला आलं, असणाऱ्या राजाच्या रक्षणाला आलं. राजाच्या रक्षणाला आल्यानंतर कशामुळे तरलं होते सुदर्शन चक्र, राजे कशामुळे तरले, तर त्या ठिकाणी ते सुदर्शन चक्र आल्यानंतर राजाकडे नाही गेले. कारण काय असतं महाराज, कधीही मी म्हणत असतो कोणाचा शाप लागत नाही आणि कोणाचा आशीर्वाद लागत नाही. लागत नाही का, प्रत्येक गोळ्याला वेळ जाईल, जर वेळ भेटला दूर होईल. आपल्याला सांगितलं, पण त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मुलीनं ज्यावेळेस त्या ठिकाणी शाप दिला, असणाऱ्या कृत्याने निर्माण केली, कृत्या भस्म झाली. कृत्या भस्म झाल्यानंतर त्या ठिकाणी
ते सुदर्शन चक्र भगवंताने आणि राजांच्या आणि संरक्षणासाठी पाठवलं. राजा आपलं असणारा दुर्वास मुनी पुढं पळतायत आणि ते सुदर्शन त्याच्या पाठीमागे पळतायत. कोणाच्या हे लक्षात घ्या बरं का. कोणाच्या मागे पळतोय? ज्यांनी सोडलं, ज्यांनी त्या ठिकाणी छापलं त्याच्या मागे पळतोय. आणि पळत पळत कुठं गेले? ब्रह्मदेवाकडे नमस्कार केला. देवा हे काहीतरी करा. त्यांनी सांगितलं हे आपल्या हातात नाही. हे का हातात नाही? तर त्यांनी सांगितलं की जे जे काही चक्र आहे मी तर त्या ठिकाणी रक्षण करत असत. विष्णू माझा म्हातारा आहे ना, त्यांच्याकडे जावं लागेल. त्याच्या आधी शिवाकडे गेले. शिव भगवंताने सांगितलं हे चक्र मी थांबू शकत नाही. मी जरी विष्णूला जर असलं तरी थांबू शकत नाही. कारण का त्या असणाऱ्या साधकाची साधना कशी आहे आणि त्या साधना कशी असल्या कारणानं विष्णूकडे गेले. विष्णूला सांगितलं देवा हे काहीतरी करायला येतं बरं आहे. त्याने सांगितलं मैत्री घ्या. विष्णू भगवंताने सांगितलं माझी चूक नाही महाराज. मग कोणाची चूक आहे? चूक तुझी आहे. कोणाच्या बरोबर त्या ठिकाणी वैर केलं? राजांबरोबर वैर केलं ना. आणि मग त्या ठिकाणी अंबरीशाकडे जा आणि त्याची शरणागती पत्कर आणि शरणागती पत्करल्यानंतर त्या ठिकाणी चक्रधाम कसं थांबणार नाही. ज्या ठिकाणी अंबरीश ऋषीकडे राजा अंबरीशकडे गेले. दुर्वास मुनी साष्टांग दंडवत घातला महाराज आणि सांगितलं याला काहीतरी सांगा. हे कशामुळे मागे लागलं? आपण आता पहिले करा. प्रत्येकाच्या ठिकाणी जी कृत्य आहे ती कोणाला तरी बसल्या काहीतरी फोडणी देते. म्हणून ती कृत्य निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. कसं चिंतन करायचं? तेने सदा चित्ता समाधान. काय पुरनगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तिची धार वाहे उलटी. काय तिची धार वाहे उलटी. पोनार काय उलटी. पोनार काय उलटी. पोनार काय उलटी. पोनार काय
तर काय मी सुरुवातीला सांगितलं गीत आहे ना उलट झालं सांगणारा आले म्हणून त्या ठिकाणी किती सुंदर प्रमाण दिलं कोणती नगरी त्याची धारवाही नाथांच्या घराची उलटीचं खून नाथाच्या घराची उलट दाखवून पाडला मुठी लागली दाना नाथाच्या घराची उलट दाखवून पाडला मुठी लागली दाना नाथाच्या घराची उलट दाखवून पाडला मुठी लागली वंदनीच्या पाणी आढाला उलटीचा बोला माझा मोठी लागली दादा माझ्या घराची उलटीचा बोला माझा मोठी लागली पाण्याला मोठी लागली पाण्याला आणला पाण्याला मोठी लागेल तहान कसं लागलं वरतुनीचे पाणी आणि पाण्याला पाणी उठो के आळवेला सोहम शब्दाचा नाद उठो के आळवेला राजे बिचमे पवन का खंभा अरे आवत जावत कोयने ने रही बना पगला तुम बनाया बे पगला तुम बनाया दरवाजे आहेत आणि त्या ठिकाणी तू आपला शेवटचा दरवाजा आहे काका आवत जावत कोयने देशे येऊ पडा आचंबा तुम्ही सांगा येतो नाही कोणाला माहित झाला खरोखर प्राण वाचणार नाही जाता नाही मग त्या ठिकाणी असा जो भाव त्या ठिकाणी आपल्याला दिसतात तेच खरे संत असतात तेच खरे माय बाप असतात ते किती जीव लावतात तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे धेनू बेची चित्ती तैसे मध्ये ती सांभाळी जर त्या ठिकाणी गाय रानात करत असली तर त्या ठिकाणी वासरू कुठं तरी आहे लांब आहे थांबायला कुठं पोहणा तुकामुळे वत्स तुकामुळे वत्स
नाही, म्हणून त्या ठिकाणी साधू संतांनी सांगितले असे संत असतात दुसऱ्याच्या घरात. माझे हित करतीस अशा प्रकारे जसं गाय आणि वासरांचं नातं आहे, त्या नात्याला पूर्णत्वाला नेतात. ते नातं सांभाळून जर त्या ठिकाणी साधकाने जर चिंतन केलं, साधकाने केलेलं चिंतन आईला कळतं. त्याची संततीची अशा प्रकारे ज्या लेकरांच्या हितासाठी विठ्ठल एकच आहे. विठ्ठल जळीतळी भरला रिता ठाव नाही उरला, असा त्या ठिकाणी बोध करून देतात. काय करून देतात? बोध करून देतात. नवे नवे त्याची ओळख करून देतात. त्यांना संत म्हणतात. आणि असे संत ज्या वेळेस आपल्या साधकाला त्रास होतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिसऱ्या चरणात सांगतो, वागलियावर वाहतीने कडे, वागलियावर Kumar
सतत काय करतात जर त्या ठिकाणी आपले असणारे भागलेले असणारे साधक असतात त्या साधकांना कडेवर घेतात कसे कडेवर घेतात ऐका किशोरराव. आहे अंबरीच्यासाठी गर्भ वाचतो सोशी मला ती गात येते. का अंबरीश तुझी त्या ठिकाणी थकले भागले संपलं आणि त्या ठिकाणी सांगितलं अंबरीश राजाने माझा काय चूक हे देवा मी काय केलं तुझं व्रत केलं का केलं जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा संगाती जातो तेथे तू माझा संगाती जेथे जातो तेथे तू माझा आपल्या बरोबर चालतो आपल्या हाताला धरतो आणि आपल्याला मार्ग दाखवतो. कारण काय असतं ज्या भक्ताची ज्या भगवंतावर नितांत श्रद्धा आहे त्याला विठ्ठलच नाही. कसं मोठ्याने दाखवू तुला रे घे अनुभव गुरुच्या मुला कसं मोठ्याने दाखवू तुला रे घे अनुभव गुरुच्या मुला जो गुरुचा झाला त्यालाच अनुभव आला. जो कडे कडे नाही केला त्याचा वड्याला दिवस झाला. काय भेटलं नाही. कारण काय कडे कडे गेला ना कसा गेला तर सांगा घेतला अनुभव मी श्रीपाद बाबाचा मी श्रीपाद बाबाचा मी श्रीपाद बाबाचा आणि तिथं काय झक मारतो हा? मग याला काय म्हणायचं कावळा हौशीने पाळीला कावळा हौशीने पाळीला कावळा हौशीने पाळीला
खरं बोलायचं फक्त खरं वाचलं त्या कुठे न्या नाती बाबा म्हणे कोर्टात खरं झालेलं आजपर्यंत कोर्टात काही गेले नाही असो म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने जो श्री गुरुचा चेला असतो महाराज त्याला कधीच मरण नसतं म्हणून त्या असणाऱ्या अंबरीश राजाचे गर्भ वाचून सोडले भगवंताने सोडले मग आपले सोडणार नाही का कधी सोडली कधी सोडली मागे पुढे उभा राहायचा बारीत कधी सोडली ज्यावेळेस त्या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय त्या ठिकाणी मी काय झाले पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नवरी पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नवरी पतिव्रत धर्म जाणाव माझा काय माझा पतिव्रत धर्म कोणता तर तो पतिव्रत धर्म जो आहे मी जो काही पती केला काय पती केला आमची जराई सांगतात आता गाऊ नका दोन शब्दाचा मारा केला हा तर विठ्ठल मोडीला जनी म्हणे विठ्ठला जीवे ना हा जीव आहे तोपर्यंत तो सोडायचा नाही असा त्या ठिकाणी बाबा सांगतात असा त्या ठिकाणी पती माझ्या हृदयामध्ये जन्मला होता पतिव्रत धर्म पाहावं माझा निर्गुण पती भोगीचे ओझा रंग नाही रूप नाही वर्ण छाया असा निर्गुण पती भोगीचे ओझा ओझा कसा नितळ हो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय आणि मग त्याला म्हणतात भोग भोगुनी ब्रह्मचारी आणि हा भोग भोगल्याशिवाय त्या ठिकाणी जीवनाचं कल्याण होत नाही महाराज म्हणून त्या ठिकाणी हा भोग भोगायला सांगितलं माऊलीनं कारण काय तर त्या ठिकाणी हाच त्या ठिकाणी शेवटच्या चरणातला शेष आहे
देशात आलेल्या लाह्या याचा भावार्थ असा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुकोबरायांच्या वया ज्या ठिकाणी भगवंताने तरल्या आई सहभागी तरल्या काही ठिकाणी असा प्रसंग झाला की पांडुरंग परमात्म्याने सांगितलं आई साहेबाला तुला देवी देते रूप घेऊन आणि त्या ठिकाणी तुकोबाच्या वह्या तारायचं काम आई साहेबांनी केलं. किती दिवस? 13 दिवस अनुष्ठान मांडलं तुकोबरायांनी आणि त्या अनुष्ठानामध्ये 13 दिवस त्या ठिकाणी अनुष्ठान झालं आणि 13व्या दिवशी कशाला आल्या? वह्या कशा आल्या? दगडासहित आल्या. पण कशा आल्या? कशा लाह्या पाण्यावर तरंगल्या कशा. तसं आपण इकडे आहोत पण आपल्या आईने दिलेली जर लाही जर आपण केली ना बीज बाजूनी केली लाही पुन्हा तोंड पाहायचं नाही. भूतलावर भगवंताची एक रूप व्हायचं. तसं त्या ठिकाणी भगवंताकडे एक रूप होण्यासाठी ज्या आपल्याला श्रीगुरूने दिलेलं दान आहे ते त्या ठिकाणी आपण सांभाळला पाहिजे. तुकोबारायांनी सांभाळलं आणि सांभाळल्यानंतर त्या ठिकाणी का तुकोबारायांनी सांभाळलं? तुकोबाराय मला खूप सांगायचे मी आवड घेतलं फक्त एकच प्रश्न सांगितलं कारण तुम्ही संबंध सांगितलं म्हणून संध्याकाळमध्ये एवढं भांडवल माझ्या गुरुला मला एवढं दिलेलं नाही ते संपणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांनी जे भांडवल दिलं आपलं सद्गुरूने जे भांडवल दिलं आणि त्या ठिकाणी ते साधू संत आपल्यासाठी जन्माला आले अवताराला आले. त्यांनी अवतार कार्य करून अवतार कार्य करत असताना काय केलं तर ह्या सगळ्या लाह्या गुण आहेत. हे सगळे दगड होऊन आहेत. या लाह्याच्या त्या ठिकाणी लाह्याच आहेत. शिव हा शिवच राहा तो जीव होऊन कामामध्ये जाऊ नये कारण त्याने कामामध्ये काम करून आराम पाहावा याच्यासाठी संत जन्माला आले. कारण कसे होते संत उदार उदार भरले अनंत भंडार. हो किती आलेल्या सगळ्यांना निवडते पुढचं इतकं मोठं संतांचं भंडार आहे म्हणून ते संत तुकोबा आहे. आज त्या ठिकाणी कुठे जायचे? वैकुंठाला जायचे. वैकुंठाला जात असताना भगवान पांडुरंग आले. हो आणि त्या ठिकाणी गरुडाचा निरोप पाठवला. गरुडाला त्या ठिकाणी आपलं गरुडाच्या पायी विनंती केली. साधू संतांकडे निरोप पाठवला गरुडाला आणि गरुडाला नमस्कार केला. गरुडा तुझ्या बरोबर यायला काय अडचण नाही कारण तू काय साधा सुद्धा नाही. गरुडाची सगळ्यात मोठी भक्ती होती आईची म्हणून तो गरुड त्या ठिकाणी काय झाला भगवंताचं वाहन झाला आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुकोबा म्हटले तुझ्या पाठीवर मी गोष्ट येऊ शकत नाही कारण का ती जागा कोणाची आहे? हो माझ्या माय माझा बाप विठूर आहे यांची जागा आहे आणि त्यांच्या जागेवर ते बसू शकत नाही. तुझ्या पाठीवर बसून मी येऊ शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी तुकोबारायांनी निरोप पाठवला. त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्मा आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुकोबाराय जायचं आपल्याला. त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं तुकोबाराय आल्यानंतर भगवंत आल्यानंतर तुकोबारायांनी बसायला टाकलं वाकडाच्या. हो आणि त्या ठिकाणी ती तुडकी मोठी असणारी भात त्याच्यावर वाकडाच्या शेजा म्हणजे त्या ठिकाणी वाकड टाकली आणि ती बसायला सुद्धा बाजू नाही. बसायला वाकड नाही. भगवंत कुठं बसतो? भगवंत कुठं बसतो? त्या ठिकाणी बाजारावर बसतो. ती बाज कोणती? मोडकीच बाजा. हा आणि त्या वरी वाकडाच्या शेजा. ही बाज मोडकी आहे का कशी आहे हे देव पाहत नाही कारण का त्याला डोकं त्याच्या सुदामा वागड्या फुगड्या हे कसे होते आणि त्या ठिकाणी तुकोबाराने गावामध्ये सुंदर वर्णन केलं. त्या ठिकाणी तुकोबाराच्या अभंगामध्ये त्याचा भाव सांगतो की त्या ठिकाणी जे साधक होते ते बालक होते ते तोंडामध्ये आणलेले ताक भगवंताच्या तोंडात कधी तोंड धुतलेलं होते कधी आंघोळ केली काय पाहत होते थोडं प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ तयार त्या भगवंताला त्याचा दुष्काळ होता. तो दुष्काळ निवारण केला तुकोबाराने. भगवंताची वाट पाहिली. भगवंत आले न्यायला. भगवंताने सांगितलं तुकाराम महाराजांनी गावात जाऊन तिथे चला
चला आपल्याला जायचं वैकुंठाला. तुकाराम मंडळाला जायचं असणाऱ्या मंडळाला सांगितलं चला येता का? आपण किती आहोत? कोणाला जर म्हणलं का चला कीर्तनाला, नाही ना, गायने गाय जगायला जाय. तू जरा लावला नको, तू पाहणारा कोण? दवाखान्यात जरी गेली आई बहीण काही आका त्याच्या हाताच्या आपल्या कारण तिथे प्रकारे सांगायचं म्हटलं चोखा भाऊच्या भगवंत तिथं त्या ठिकाणी भगवंताला द्यावं लागतं तेव्हा नंतर प्राप्त होत असतं. आपल्या जवळ आवाज सोडून जातो. त्या काळाने सांगितलं काम होतो आमको होतं नको होतं. तर ती दुखायचं का नाही त्याच्या हाताचे नाही. आणि मी तिथं 2 दिवस प्रॅक्टिस करत होतो. उभा राहायची मला उभा राहता येत नाही. मी जो उभा राहिलो चार होता ना हातात. तुम्हाला माहित नसेल उभा राहायचं लायकीचं नाही. कारण त्याच्यात तुम्हाला शरीराचं सांगत होतं. पण 2 दिवस प्रॅक्टिस केली मला 2 तास उभा राहायचं. बोलायचं नाही की मी केवळ बोलतो. पण उभा राहायचं तर मी अडचण होते. आणि म्हणून तो सगळं योग शब्द भगवान परमात्मा वाहत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सर्व आपल्याला गावातल्या लोकांनी सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं आम्हाला आपलं काम आहे, तुमचं काम आहे, हे राहिले ते राहिले आणि आपलं ते राहिले ते राहिले किंवा आले किंवा आले तुझी आजामेला पळालेला भाग म्हटलं की त्याच्यात नव्हतं पण ती इथे जास्ती सांगितलं काय करा. हे सुद्धा म्हणजे की त्या ठिकाणी हे सगळं राहिलेलं उद्या. पण आता आपल्या घरात आई साहेबांना बोलावून पाठवलं. आई साहेबांना सांगितलं की चला आपल्याला वैकुंठाला जायचंय. आणि त्या ठिकाणी आई साहेबांचे शब्द सुद्धा आहेत. कळलं का तुम्हाला त्या वैकुंठात कोण राहतो? अरे तो नागावर बसलेला आहे. कशावर? नागावर बसलेला आहे. आणि मग ते नागावर बसलेला आहे. मग तिथं कसं जायचं? तुकाराम महाराजांनी सांगितलं अरे तिथे जायला भीती पण आहे. ज्याने पाप केलं, ज्याने आयुष्य बाईला हाणलं आणि महाराज म्हणतो तो आला आयुष्य दैवाचे आणि म्हणून त्या ठिकाणी आई साहेबांना सांगितलं तिकडं तिकीट कुठं आणि तिथं कधी भीती वाटत नाही. म्हणून त्या ठिकाणी केला विनंती केली. जागे करा. शेषाला सांगितलं भगवंताला जागे करा, माझ्याकडे पाठवून द्या, मला जायचंय. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. कोणीही फुलं खाली टाकू नका. फोटोवर टाका, पायदळी करू नका. नाही विचारिला अधिकार पुरा करा क्षमा पुराण महाराज ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वदे
जय पांडुरंगा वाले पांडुरंगा रुक्माई वल्लभाईच्या वल्लभा पावे जीव लगा जय देव जय आषाढी कार्तिक देव सुरवर गरुडानंत पुढे उभे जय देव जय पाईच्या वल्लभा पावे जीव लगा केशवाचे नामदेव माधवाचे नामदेव पावे वाल जय देव जय पांडुरंगा वाले पांडुरंगा रुक्माई वल्लभाईच्या वल्लभा पावे जीव लगा स्वामी सद्गुरु Terima kasih.
ऐसा हो कृपाळू लामा नामा म्हणे देव देव नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू लामा लामा म्हणे देव 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 नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू करीत करीतो सांभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर
महिमा साजे थोर तुझ एका साजे तुझ एका महिमा साजे तुझ एका नामाचा गजर